नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा विषय आपण बघणार आहोत इयत्ता 7वी सामान्य विज्ञान उष्णता हीट। विद्यार्थी मित्रांनो, कुकर जेव्हा आपण लावतो त्यावेळेला कुकरमध्ये तळाशी पाणी टाकलं जातं आणि काही वेळानंतर आपण बघतो की त्या प्रेशर कुकरला ज्या वेळेला आपण उष्णता देतो म्हणजे गॅस चालू करतो त्यावेळेला शिट्टी वाजून, तुम्हाला चित्रात दिसते बघा, शिट्टी वर उचलली जाते। कुकरचं शिट्टी म्हणजेच काय, तिथे वजन असतं, ते वजन वर सरकतं आणि त्यातून काही वाफ बाहेर पडते। मग पाणी गरम झाल्याबरोबर लगेच शिट्टी वर बाजूला होते का, तर नाही। तर पाणी पुरेसे गरम नसतानाही त्यात ऊर्जा असते, परंतु ती शिट्टी उचलण्या इतपत ती ऊर्जा नसते। ज्या वेळेला कुकरमध्ये असलेल्या पाण्याला उष्णता दिली जाते त्यावेळेला त्या पाण्याची वाफ होते आणि या वाफेने ही शिट्टी म्हणजेच ते वजन वर ढकललं जातं। म्हणजेच काय झालं, तर उष्णतेने या पाण्याला वर ढकललं, ऊर्जा मिळाली। म्हणजेच उष्णता हे ऊर्जेचे एक रूप आहे आणि ही उष्णता आपण कशाने देतो, तर गॅस, लाकूड, कोळसा याने आपण ही उष्णता देतो। तर उष्णता हे ऊर्जेचे एक रूप आहे। हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी। तर एनर्जी म्हणजे काय, कार्य म्हणजे काय आणि बल व कार्य याचा संबंध काय आहे हे आपण मागील भागामध्ये अभ्यासलेलं आहे। तर आज आपण उष्णता हे ऊर्जेचं रूप कसं आहे त्याबाबत जाणून घेणार आहोत। सो हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी। बर्फ, जल म्हणजेच पाणी आणि पाण्याची वाफ। आता या ठिकाणी बघा, उष्णता कमी अधिक प्रमाणामध्ये या तिन्ही वस्तूंमध्ये आहे आणि त्याप्रमाणे बर्फ, जल म्हणजेच पाणी आणि पाण्याची वाफ ही पाण्याचीच 3 रूपं आहेत। आपण अवस्थांतर जेव्हा करतो त्यावेळेला बघतो की पदार्थाला उष्णता दिली की काय होतं, एका अवस्थेतून तो पदार्थ दुसऱ्या अवस्थेत जातो। मग बर्फ याच्यामध्ये पण उष्णता आहे, पाण्यामध्ये पण उष्णता आहे आणि वाफेतही उष्णता आहे। मग या उष्णतेच्या कमी अधिक प्रमाणावरून पाण्याचं आपण वर्गीकरण बर्फ, जल आणि पाण्याची वाफ या प्रकारात केलं आहे। मग हे निश्चित करण्यासाठी त्यामध्ये किती प्रमाणात उष्णता आहे हे निश्चित करण्यासाठी त्याचे मोजमाप करावे लागते आणि हे मोजमाप जे आपण करतो त्यालाच तापमान असे म्हणतात। सो टेम्परेचर इज अ डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस that can be measured using a thermometer। तापमापीच्या सहाय्याने आपण हे तापमान मोजतो। सो तापमान हे पदार्थातील उष्णतेचे दर्शक आहे। तापमान मोजण्यासाठी तापमापी वापरतात। So a thermometer is used to measure the temperature of a substance। आपण जेव्हा ताप आल्यानंतर डॉक्टरकडे जातो त्यावेळेला डॉक्टर या डिजिटल तापमापीने
ही आता तुम्हाला चित्रात दिसते, ही डिजिटल तापमापी आहे. याने आपल्या शरीराचं तापमान मोजलं जातं. Now temperature is measured in degrees on the Fahrenheit and Celsius scales. या ठिकाणी 36.8 is a normal temperature of human being. 36.8 डिग्री सेल्सिअस. तर मानवी शरीराचं तापमान सामान्यपणे 37 अंश सेल्सिअस इतकं असतं. सो सेल्सिअस स्केल हे तापमान मोजण्यासाठी वापरलं जाणारं एकक आहे. Now this is a laboratory thermometer, a long glass tube, and there is a bulb. Here this is a bulb at one end, and this bulb is looking like silver, so there is mercury metal is there, and so that bulb is looking like silver color. Now it has a scale mark in degree Celsius. Now this is a laboratory thermometer. प्रयोगशाळेमध्ये वापरला जाणारा हा थर्मोमीटर म्हणजे तापमापी आहे. आणि दिस इज अ क्लिनिकल थर्मोमीटर, डॉक्टरकडे वापरली जाणारी. दिस इज अ क्लिनिकल थर्मोमीटर. आता तुम्हाला मी दाखवलेली ती डिजिटल होती, ही काय आहे, याच्यावर काय स्केल्स आहेत बघा. So this is a bulb and there is a mercury in that bulb. The thermometer that measures the temperature of our body, it is called clinical thermometer. आपल्या शरीराचं तापमान मोजण्यासाठी या थर्मोमीटरचा वापर करतात. आता हा थर्मोमीटर या ठिकाणी हा पारा आहे. उष्णतेने हा पारा प्रसरण पावून या नळीत चढतो आणि आपल्याला तापमान अचूक मिळणं शक्य होतं. आता आपल्याला जेव्हा ताप येतो त्यावेळेला इतरांना आपले अंग गरम लागते, कारण आपल्या अंगामध्ये असणारी जी उष्णता निर्माण झालेली असते, ताप आल्यामुळे आपल्या शरीराचं तापमान जे वाढलेलं असतं, ती उष्णता इतरांच्या अंगात वाहते म्हणजे जाते आणि त्यामुळे आपल्या शरीराचं तापमान इतरांना गरम लागतं. मग आता ही जी उष्णता आहे, ही उष्णता जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहते. बघा, एखादी गरम आपण पोळी तव्यावरून काढून जर दुसऱ्या एका थंड पोळीवर ठेवली तर ती पोळी सुद्धा, दुसरी थंड पोळी सुद्धा गरम लागते. म्हणजेच काय झालं तर तापमान म्हणजेच उष्णता जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे वाहते आणि यालाच उष्णतेचे संक्रमण किंवा स्थलांतर असे म्हणतात. ट्रान्सफर ऑफ हीट. दिस इज नोन ॲज ट्रान्सफर ऑफ हीट. सो व्हॉट इज ट्रान्सफर ऑफ हीट? मीन्स द फ्लो ऑफ हीट फ्रॉम वन प्लेस टू अनदर. So heat always transfer from hotter object to cooler object, warmer object to cooler object. जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे उष्णतेचे संक्रमण होते. So heat is a form of energy. It always moves from a warmer substance to a cooler substance. See here. This is hot one and it is getting transferred to the cooler substance. Now modes of heat transfer. Transfer of heat. There are different modes of heat transfer. उष्णतेचे संक्रमण 3 प्रकारांनी होते. वहन, कंडक्शन, अभिसरण म्हणजे कन्व्हेक्शन and प्रारण म्हणजेच रेडिएशन. So conduction, convection and radiation, these are the 3 modes of heat transfer. Let us see what is conduction. उष्णतेचे वहन, conduction of heat. बऱ्याच वेळेला तुम्ही
स्वयंपाकघरात अशा प्रकारची भांडी बघितली असतील. ह्या भांड्यांना लाकडी मूठ असते. देअर इज अ वुडन पार्ट इज देअर टू होल्ड दॅट युटेन्सिल्स. मग हे असं का असते? तर बघा या ठिकाणी या चित्रात तुम्हाला दिसतं दिस इज अ बर्निंग कॅन्डल अँड दिस इज अ आयर्न रॉड. आपण जेव्हा हा रॉड या पेटत्या मेणबत्तीवर पकडतो, what you will notice the iron bar is getting red from this end, okay, and up to here, see here arrow is there. या टोकापासून हा रॉड आपल्याला लाल झालेला दिसून येतोय, म्हणजेच काय, हा काय झाला, गरम झाला. सो फ्रॉम धिस एंड वी होल्ड धिस रॉड टू धिस एंड. आपण या टोकाला त्याला कॅन्डलवर पकडलेला आहे, त्यामुळे या टोकापासून उष्णता कुठे कुठे येते, पुढे पुढे येत आहे. सो एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे होणाऱ्या उष्णतेच्या स्थलांतराला उष्णतेचे वहन असे म्हणतात. तर कंडक्शन म्हणजे काय? आता या ठिकाणी बघा, या टोकाला उष्णता बर्नरने दिली जात आहे. ही एक पट्टी आहे लोखंडी आणि 3 थर्मोमीटर या ठिकाणी लावलेले तुम्हाला दिसत आहेत. नाउ ऑब्झर्व इट केअरफुली. द फर्स्ट थर्मोमीटर, second thermometer and third thermometer. So the mercury will get rise in the first, then second and then third, because we are heating from this end. Burner is there at this end, so this thermometer will show the reading first. तर पहिले या थर्मोमीटर मध्ये आपल्याला पारा वर जाताना दिसतोय, नंतर सेकंड आणि नंतर थर्ड, म्हणजे क्रमाक्रमाने उष्णता दुसरीकडे पास ऑन होत आहे. आता या ठिकाणी बघा, हे कण बघा, प्रत्येक पदार्थ हा सूक्ष्म कणांचा बनलेला असतो. एव्हरी ऑब्जेक्ट इज मेड अप ऑफ tiny particles. So what is happening? See, the heat is going from one particle to other particle. At starting, all particles are blue in color, and then this one red, next red. It will go on passing to the end. So the transfer of heat from the hot part of an object to the cold part is called conduction of heat. आणि म्हणून हा सुद्धा एक सोपाचा प्रयोग आहे, तुम्ही जरूर करून बघा. You can do this. Take a wooden spoon, a steel metal or black metal, and put small piece of butter in all these spoons and put these spoons in the hot water. Give heat to that water and observe which butter will melt first. पहिलं कुठल्या चमच्यातील बटर विरघळतं, हा प्रयोग अतिशय सोपा प्रयोग आहे. तुमच्या पालकांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग तुम्ही जरूर करून बघू शकता. एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचंय, ते भांड गॅसवर किंवा स्टोव्हवर ठेवा आणि चमच्यामध्ये थोडं थोडं बटर घेऊन चमचे उलट्या प्रकाराने, या प्रकाराने चमच्याची टोकं पाण्यामध्ये बुडतील अशा रीतीने ठेवा आणि कुठल्या चमच्यातील बटर सर्वप्रथम विरघळतो हे तुम्ही बघू शकता. सो या ठिकाणी लक्षात घ्या, हे तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की स्टीलच्या चमच्यातील बटर सर्वप्रथम विरघळेल. मग का विरघळलं? तर स्टील. सो धिस इज अ मीडियम. तर उष्णतेच्या वहनासाठी माध्यमाची आवश्यकता असते. A medium is required for the conduction of heat. See here. अशा प्रकारे जर मेटलचं भांड असेल आणि आपण त्याला हात पकडला तर हात काय होतो, आपला भासतो, कारण ती उष्णता काय होते या भांड्यातून. दिस इज अ मीडियम. तर माध्यमातून पास ऑन होते. आता हा एक आपण प्रयोग बघणार आहोत. बघा,
अशा प्रकारे bars of stainless steel, aluminum and copper, 3 bars have taken. स्टील किंवा लोखंड, ॲल्युमिनियम आणि तांबे याच्या पट्ट्या घेतल्या आणि काय केलं बघा, मेणबत्तीच्या सहाय्याने त्याच्यावर थोडं थोडं मेण टाकलं आणि मेणावर काही टाचण्या आपण चिकटवणार आहोत. Stick some pins on that. Now give the heat to these bars. उष्णता द्यायची आहे आणि ह्याचं तुम्ही निरीक्षण करा. कुठल्या टाचण्या सर्वप्रथम पडणार ते तुम्ही बघणार आहात. See copper, iron and aluminum. See what happening. कुठल्या टाचण्या सर्वप्रथम पडतात याचं तुम्ही निरीक्षण करा. See, so pins fall starting from the end near the burner. बर्नरच्या ज्योतीकडून टाचण्या पडतात. याचा अर्थ उष्णतेचे वहन पट्टीच्या उष्ण टोकाकडून थंड टोकाकडे होते. Similarly, observe that the pins on the copper bar start falling first and the pins on the steel bar fall comparatively late. So conduction of heat through a substance depends on the property of that substance. तर उष्णतेचे पदार्थातील वहन त्या पदार्थाच्या गुणधर्मावर अवलंबून असते. तांब्याच्या पट्टीवरील टाचण्या तुम्ही बघितलं सर्वप्रथम पडल्या आणि स्टीलच्या पट्टीवरील टाचण्या तुलनेने उशिरा पडतात. So, characteristics of conduction. उष्णतेच्या वहनाला माध्यमाची आवश्यकता असते. A medium is required for the conduction of heat. Next, माध्यमातून जाताना उष्णतेचा वेग त्या माध्यमावर अवलंबून असतो. बघा, हीट दिल्यानंतर या प्रकाराने ती हीट ट्रान्सफर होत जाते आणि त्या माध्यमावर त्या वेग अवलंबून असतो. आणि माध्यमातील कण उष्णतेचे वहन करताना जागा न सोडता फक्त कंपन करतात. See here, this is a कंपन, only vibrate at their place only. They are not moving from their place, just vibrate there only. So these are the characteristics of conduction. See here how the heat is transferred from one part to the other part. Next mode of heat transfer is convection. So what is convection? बघा, आपण जेव्हा चहा करतो त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की चहाला सुरुवातीला आपण जेव्हा चहामध्ये साखर आणि चहा पावडर टाकतो, खालून उष्णता द्यायला सुरुवात केल्यानंतर खालून बुडबुडे येतात आणि हळूहळू थोड्या वेळाने तो संपूर्ण चहा आपल्याला लालसर रंगाचा दिसतो. So what will happen? So normally you see streams of water going upwards and coming back to the bottom. See here like this, going upward and coming down. See here, warm molecules going up and these cool molecules, they are coming down. So when heating begins, the water molecules near the heat becomes warm and their density decreases. जेव्हा आपण उष्णता देतो त्यावेळेला काय होतं, तळालगतचं पाणी गरम होतं आणि त्याची घनता कमी होते आणि so that water goes upwards and it is replaced by cold water which comes down. In this manner, heat is transferred by means of currents and therefore it is known as convection current. So this process is known as
convection, the transfer of heat by means of currents. The method of transferring heat by the movement of the particles of substance away from the source of heat is known as convection. Now, convection occurs when heat is transferred through a liquid or a gas. The heat is carried from one place to another by a convection current. गरम हवा आणि थंड हवा जी निर्माण होते ती या उष्णतेच्या अभिसरणानेच निर्माण होते. तर अशा प्रकारे आपण जेव्हा घरामध्ये फॅन लावतो त्यावेळेला बघा अशाच प्रकारे उष्णतेचं अभिसरण होतं आणि पूर्ण हवा थंड होते. किंवा आपण एसी लावतो, एसी लावल्यानंतर अशा प्रकारे संपूर्ण ती रूम काय होते, थंड होते, कारण उष्णतेचं अभिसरण होतं. तर ज्या वेळेला अशा प्रकारे उष्णतेचं अभिसरण होतं म्हणजेच प्रवाहाद्वारे संक्रमण होतं आणि आपल्याला ती उष्णता आपल्याला ती जाणवते किंवा दिसून येते. कन्व्हेक्शन करंट्स कॉज डेली पॅटर्न्स ऑफ क्लाउड्स, विंड, रेन अँड एअर प्रेशर. नाउ नेक्स्ट, characteristics of convection. Convection can occur in liquid and gaseous substances. अभिसरण फक्त द्रव आणि वायू अशा प्रवाही माध्यमातूनच होऊ शकते. Convection needs a medium. वहनाप्रमाणे conduction needs medium. Similarly, convection also needs a medium. वहनाप्रमाणे अभिसरणालाही माध्यमाची आवश्यकता असते. अभिसरण क्रियेत माध्यमाचे कण मूळ जागा सोडून अभिसरण प्रवाहात प्रत्यक्ष भाग घेतात. बघा, कंडक्शन म्हणजेच वहनामध्ये आपण बघितलेलं की ते जे सूक्ष्म कण आहेत ते मूळ कण जे आहेत ते मूळ जागा सोडत नाही, जस्ट ते व्हायब्रेट. But here they go from their place. मूळ जागा सोडून प्रवाहात प्रत्यक्ष भाग घेतात. The water near the heat where the when we boil the water near the bottom where the heat is there becomes warm and it goes upwards and its place is taken by the cold water. हे बघा अशा प्रकारे काय होत आहे, the hot water moves upwards and is replaced by cold water. पोटॅशियम परमॅंगनेट जर आपण घेतलं तर अशा प्रकारे आपल्याला हे प्रत्यक्ष कशा प्रकारे हा करंट पास ऑन होतो हे आपल्याला दिसून येऊ शकते. Convection is the process of heat transfer in fluids by the actual motion of matter. It happens in liquids and gases. तर द्रव आणि वायू या मध्येच प्रवाही माध्यमामध्ये अभिसरण होऊ शकते. नेक्स्ट मोड ऑफ हीट ट्रान्सफर इज रेडिएशन. उष्णतेचे प्रारण. आता उष्णतेचे प्रारण म्हणजे काय बघा, सूर्याची उष्णता लाखो किलोमीटर अंतरावरून आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचते. उन्हाळ्याच्या दिवसात तर आपल्याला ही उष्णता सहन होत नाही. सिमिलरली सी हियर, या ठिकाणी व्हॉट यू विल नोटिस, इन cold season or winter season we can take heat from this शेकोटी. आपण शेकोटी कडून काय करून घेतो, उष्णता घेतो, राइट. सो why this happening? Dear students, this is nothing but radiation. So the transfer of heat without a medium is called radiation. The sun is millions of kilometers away from us and
the Earth's atmosphere is only a thin layer of air which is close to our Earth, then also the heat of sun can reach us easily through this atmosphere. So the transfer of heat that takes place without a medium is called radiation. See here, माध्यम नसतानाही होणाऱ्या उष्णतेच्या स्थलांतराला काय म्हणतात? प्रारण असे म्हणतात. सूर्य आणि पृथ्वी या दरम्यान हवा नाहीये, हवेचा थर हा पृथ्वी लगतच फक्त आहे. मग तरीही माध्यम नसताना ही उष्णता आपल्यापर्यंत स्थलांतरित होते, यालाच प्रारण असे म्हणतात. थंडीच्या दिवसामध्ये आपण शेकोटीकडे जर असे हात नुसते पकडले तरी सुद्धा आपल्याला उष्णता मिळू शकते. यालाच प्रारण असे म्हणतात. So, conduction, convection and praran, that is radiation. See here, conduction, heat is transferred through a medium. Convection, change of place of these particles, and radiation, without medium the heat is getting transferred. So three methods of heat transfer. See here, first one is conduction. This is convection. We are heating or we are boiling, we are making tea or boiling water. And radiation, in front of this oven, we feel that heat. Now, conductor. A material that allows heat or energy to pass through is known as conductor. Now, good conductors of heat. ज्या पदार्थातून उष्णता सहज आणि वेगाने स्थलांतरित होते त्यांना उष्णतेचे सुवाहक असे म्हणतात. Good conductors of heat refer to objects that can conduct heat very fast. For an example, copper, iron, gold, silver, these metals are good conductors of heat. Normally, metals are good conductors of heat. So, all metals are good conductors of heat. Bad conductors of heat, उष्णतेचे दुर्वाहक. ज्या पदार्थातून उष्णतेचे स्थलांतर फार हळू होते किंवा होत नाही त्यांना उष्णतेचे दुर्वाहक म्हणतात. A substance which does not conduct or transfer or absorb heat is called a bad conductor of heat. For example, soil, wood, glass, rubber. आणि म्हणूनच ज्या वेळेला बघा उष्णतेची कामं मोठ्या प्रमाणावर केली जातात त्यावेळेला काय केलं जातं? हातामध्ये रबरचे ग्लोव्ज घातले जातात किंवा भांड्यांना लाकडाची मूठ असते जेणेकरून उष्णता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेली जाऊ नये. So these are the good conductors, means all metals are good conductors. Metalloid, silicon, these are semiconductor, and non-metals means glass, wood, these are all bad conductors or insulator. Let's revise. A thermometer is used to measure the temperature of a substance. Transfer from one place to another. The transfer of heat from the hot part of an object to the cold part is called conduction of heat. The method of transferring heat by the movement of the particles of substance away from the source of heat is known as convection, and the transfer of heat without a medium is called
रेडिएशन. रिकाम्या जागा भरा. उष्णतेच्या वहनाला टिंबटिंब आवश्यकता असते. उष्णतेच्या वहनाला माध्यमाची आवश्यकता असते. उष्णतेच्या खालून वर व वरून खाली अशा स्थलांतरणाला टिंबटिंब असे म्हणतात. अभिसरण, कन्व्हेक्शन. अभिसरण फक्त टिंबटिंब अशा प्रवाही माध्यमातूनच होऊ शकते. येस, द्रव आणि वायू, लिक्विड अँड गॅस. अभिसरणालाही माध्यमाची आवश्यकता असते. अ मीडियम इज रिक्वायर्ड फॉर कन्व्हेक्शन. आणि माध्यम नसतानाही होणाऱ्या उष्णतेच्या स्थलांतराला टिंबटिंब असे म्हणतात. काय म्हणतात? प्रारण. The transfer of heat that takes place without a medium is called radiation. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक्यू. घरी राहा, सुरक्षित राहा.